राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाज वाटत नाही का? उद्धव ठाकरे यांचा गुहागरच्या सभेत सवाल. अनंत गीते यांच्या प्रचारार्थ सभा. आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीवाले विचारतात, लाज नाही वाटत का? अहो, पण तुमचा आणि लाजेचा काही संबंध आहे का, असा प्रतिसवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची गुहागर येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी उमेदवार अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने, शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, आमदार सदानंद चव्हाण, महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी ठाकरे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीला मी जाहीर विचारतो, तुम्हाला लाज वाटते का? कारण पवार पुलोद स्थापन करून वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले. नंतर राजीव गांधींना विरोध केला, नंतर सोनिया गांधींना विरोध केला आणि आता परत कटोरा घेऊन काँग्रेसच्या दारात उभे आहात, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. शरद पवार संरक्षण मंत्री होते. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आम्हाला विचारता ना, लाज वाटते का? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पण नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते त्यावेळेला तो एक दर्गा, त्या दर्ग्यामध्ये अतिरेकी घुसले होते आणि माझ्या म्हणजे आपल्या भारत मातेचे वीर जवान जवळजवळ कमरेवर बर्फात स्वतःला गाडून घेऊन ताण गो खरपून, कोण त्याला चहा पाणी काय पाहिजे, तुला कॉफी पाहिजे का? अरे देवदास करे बाळा, नाही, जेवण वेळ बाद मी पहिला आमचा अतिरेकी दिसतोय कधी आणि त्याला मी घोडीने उडवतोय कधी, अशा एका हिमतीने तिकडे बसले होते. आणि त्यांच्या डोळ्यात देखत नरसिंहराव सरकारने सुरक्षितरित्या त्या अतिरेक्यांना माझ्या जवानांच्या देखत सुखरूप देऊन सोडून दिलं होतं. हे सरकार पाहिजे तुम्हाला? आपल्यामध्ये आणि अनंत गीतेंमध्ये वाद होते. गेल्या वेळच्या निवडणुकीत मी नाराज होतो, अशी जाहीर कबुली देत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यावेळी अनंत गीतेंना 2 लाखांचं लीड देऊ अशी घोषणा केली. गेल्या वेळी गीते पराभूत झाले असते तर मी स्वतःला माफ करू शकलो नसतो, अशी सल रामदास कदम यांनी यावेळी बोलून दाखवली. मागच्या वेळेला थोडंसं माझं भांडण होतं गीते साहेबांचं, आमचं अफसरला थोडंसं होतं म्हणून घुसलो होतो, गागावलो होतो, आरलो होतो. नाही आहे ते आहे, कशाला लपून ठेवू म्हणून आलो नव्हतो. तेव्हा लीड फक्त 2000चं होतं माझ्या ताई. आता रामदास कदम आलाय, 2 लाखाचं लीड दिल्याशिवाय आम्ही वाहणार नाही सांगण्यासाठी का आलोय. दरम्यान सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना रामदास कदम म्हणाले की तुम्ही सिंचन खात्याचे मंत्री होतात, मग कोकणात सिंचन का झालं नाही? कोकणातील पाटबंधाऱ्याची कामं बंद आहेत, ती कामं बंद का आहेत याचं तटकरे यांनी उत्तर द्यावं असं आव्हान रामदास कदम यांनी यावेळी दिलं. अगं, स्वातंत्र्यापासून कोकणामध्ये फक्त 1% सिंचन झालंय. सुनील तटकरे अजितदादा, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. खर्च तुमच्याकडे होता, मग कोकणामध्ये सिंचन का झालं नाही त्याचा उत्तर तटकरे तुला द्यायला पाहिजे. होय, तुला द्यायला पाहिजे. ते हिंमत असेल का? म्हणून आज सांगतोय तटकरे, ज्या माझ्या कोकणाला पाण्यापासून तर फळलाय तर कोकणी माणूस तुला या अरबी समुद्रामध्ये राष्ट्रवादीला कायमचा बुडवण्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठी इथं मुद्दा मानलोय. यावेळी अनंत गीतेंनी व्यासपीठावर मतदारांसमोर कोणतेही भाषण न करता आपल्याला निवडून देण्यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली. गीते व्यासपीठावर भाषणासाठी उभे राहिल्यावर मतदारांना कोणत्याही प्रकारचं आवाहन आणि आश्वासन न देता त्यांनी चक्क व्यासपीठावर मतदारांसमोर लोटांगण घातले. आशीर्वाद मी घेणार आहे, मी भाषण काय करणार नाहीये. मी फक्त आपले आशीर्वाद मागणार आहे, आशीर्वाद घेणार आहे, तेवढ्या करताच मी ते उभा राहिलोय. पण हे आशीर्वाद घेत असताना मी आपणा सर्वांना या ठिकाणी नमस्कार करणार आहे. मी साष्टांग दंडवत आपल्याला या ठिकाणी घालणार आहे.
या विशेष लोटांगणाला मतदार किती दाद देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, रत्नागिरी. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54.